शेवटी जेव्हा आन्सर आपला येतं तेव्हा जो 2 बाहेर काढायचा असतो त्यामध्ये मिस्टेक होऊ शकते, म्हणून याला या प्रकारे सॉल्व्ह करायचं नाही. तर या क्वेश्चनला सॉल्व्ह करताना आपल्याला x स्क्वेअर बरोबर जो नंबर आहे त्याला बाहेर काढायचा आहे. सो 1/√4 कॉमन. आता 9 मध्ये 4 नाहीये म्हणून त्याला लिहायचं 9/4 मायनस x स्क्वेअर. कारण आपल्याकडे जे आपण छोटी फॉर्म्युले लिहिलेले आहेत बघा 20 च्या खाली फॉर्म्युले, त्या सगळ्या फॉर्म्युलांमध्ये x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर किंवा मायनस a स्क्वेअर विथ रूट किंवा विदाउट रूट आहे, पण x स्क्वेअर बरोबर तिथे नंबर आहे का? नाहीये. म्हणून आपल्याला इथे नंबर असेल तर त्याला कॉमन काढायचं आहे बाहेर. सो आपल्याला 4 नकोय, सो 4 ला कॉमन काढलं. 9/4 इथे आला आहे x स्क्वेअर. वरचा रूट लिहायला विसरायचं नाही. लक्ष आहे का सगळ्यांचं? आणि सॉल्व्ह करताना नेहमी जे काही आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे त्याला I इक्वल टू असं लिहायचं आहे. नाउ दिस इज इक्वल टू 1/√4 आउटसाइड इंटिग्रेशन ऑफ 1/√ऑफ. आता 9 कशाचा स्क्वेअर आहे? 3 चा. 4 स्क्वेअर आहे 2 चा. 3/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. 1/√4. √4 म्हणजे काय झालं आहे? 2. आता आपल्याला फॉर्म्युला शोधायचा की असा कुठला फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला शोधताना काय करायचंय? 1/. क्वेश्चन मध्ये रूट आहे का? तर रूट द्यायचा आहे. कॉन्स्टंटचा स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. आता बघायचा असा फॉर्म्युला कुठला आहे आपल्याकडे? साइन इनवर्स x/a. मग आपल्या क्वेश्चन मध्ये हा फॉर्म्युला यूज करायचा. साइन इनवर्स ऑफ x/a. a ची व्हॅल्यू कंपेअर करा. किती आपल्या क्वेश्चन मध्ये a ची व्हॅल्यू? 3/2 plus c. So that is 1/2 sin inverse of denominator चा denominator कुठे गेलं? न्यूमरेटरला. 2x/3 plus c. चेक करा लिहिलंय का तुम्ही? असं वहीमध्ये चेक करत जायचं. वही ओपन ठेवायची. नाउ क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 अतिशय इझी आहे. हा डायरेक्टली स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. 1/1 plus x स्क्वेअर. कशाचा फॉर्म्युला आहे? tan इनवर्स x. जेव्हा ऍडिशन असेल आणि रूट नाहीये त्यावेळेला तो फॉर्म्युला tan इनवर्सचा आहे. रूट असेल तर मग आपल्याला बघायचंय की मध्ये प्लस आहे की मायनस आहे, a ची पोझिशन काय आहे. पण tan इनवर्सचा फॉर्म्युला खूप सोपा आहे आणि मोस्ट ऑफ द क्वेश्चन जे काही बोर्डामध्ये विचारले जातात ते tan इनवर्सचेच क्वेश्चन असतात. नाउ 5x. सो आपल्याला इथे कुठला फॉर्म्युला वापरायचा? a⁻x. आता आपण x⁻n चा वापरला होता मागच्या क्वेश्चन मध्ये. तुम्हाला काय सांगितलं होतं? x ची पोझिशन बघायची. x जर बेसला असेल तर x⁻n, x जर इंडेक्सला असेल तर a⁻x. आता इथे हा क्वेश्चन तुम्हाला असा विचारला जाऊ शकतो m⁻x, 2⁻x. आता आपल्या क्वेश्चन मध्ये काय विचारलंय? 5. तर 5 च्या जागेवर वेगळा नंबर असू शकतो किंवा m⁻x असं पण असू शकतं किंवा डायरेक्टली a⁻x पण असू शकतं. काय फॉर्म्युला a⁻x चा? जो क्वेश्चन आहे तेच काय लिहायचंय? आन्सर. हे लक्षात घ्या. डिवाइडेड बाय log a. डेरिव्हेटिव्ह जर असेल तर log a ने करायचं मल्टिप्लाय. इंटिग्रेशन असेल तर log a ने करायचं आहे डिवाइड. So this we can write as 5x divided by log 5. Now tan square x. आता तुम्हाला क्वेश्चन बँक मध्ये इथे पण काहीतरी मिस्टेक आढळते ना? tan 2x. फॉर एक्झाम्पल जर tan 2x विचारला क्वेश्चन तर tan x चा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. काय tan x चा इंटिग्रेशन? फॉर्म्युला काढा. काय tan x चा इंटिग्रेशन? log of mod of sec. तो फॉर्म्युला इथे वापरायचा. log of mod of sec of x च्या जागेवर आता क्वेश्चन मध्ये काय आहे? 2x. 2x आहे म्हणून x च्या नंबरवर नंबर आहे त्याने करायचंय डिवाइड प्लस c. जर tan 2x विचारला तर, पण खरंच आपल्याला काय विचारलेलं आहे? tan स्क्वेअर
फंडामेंटल आयडेंटिटी. स्कूलमध्ये आपण जेव्हा शिकलोय साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज 1, तिथे आपण एक आयडेंटिटी शिकलेलो आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. ही साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर पासूनच तयार होते. आपण मागच्या M1 मध्ये बघितलेलं आहे, आठवतंय का? कॉस ने काय करायचं आपल्याला डिवाइड. साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे काय झालं टॅन स्क्वेअर. कॉस स्क्वेअर म्हणजे कट झाला आलेला आहे 1 अपॉन कॉस इज सेक स्क्वेअर. आहे आयडेंटिटी. सो 1 प्लस टॅन स्क्वेअर इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. आता आपल्या क्वेश्चन मध्ये टॅन स्क्वेअर आहे. टॅन स्क्वेअरचं इंटिग्रेशन येत नाही, टॅन एक्सचं इंटिग्रेशन आहे. टॅन स्क्वेअरचा फॉर्म्युला नाहीये, पण त्या फॉर्म्युलाच्या लिस्ट मध्ये सेक स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे. सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन डायरेक्टली फॉर्म्युल्याने येतं. सो वी कॅन राईट दिस ॲज टॅन स्क्वेअर एक्स इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स प्लस 1 इकडे गेल्यावर काय होईल -1. सो आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ टॅन स्क्वेअर इज नाउ रिप्लेस बाय सेक स्क्वेअर मायनस. आता तुमच्याकडे डायरेक्टली फॉर्म्युला आहे, जसा हा फॉर्म्युला लिहिलाय तुम्ही तिथेच त्या लिस्ट मध्ये याचाही फॉर्म्युला लिहिलेला आहे तुम्ही. काय सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन, टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय सेक स्क्वेअर. सो सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय झालंय टॅन एक्स. 1चं इंटिग्रेशन 1चं पण येत नाही का एक्स प्लस काय वाई मध्ये. नेक्स्ट नंबर 7. u into v चा क्वेश्चन आहे. त्याचबरोबर log x हा सुद्धा u into v चा क्वेश्चन आहे. सो टोटल तुम्हाला 5 क्वेश्चन्स आहे तुमच्या याच्यामध्ये क्वेश्चन बँक मध्ये u into v चे क्वेश्चन. आता हे इथून जे क्वेश्चन्स आहे युनिट 2 चे आहेत, कारण त्याला लिमिट लावलेली आहे. आता e⁻x हे फंक्शन झालं आपलं काय झालं एक्सपोनेन्शियल फंक्शन, अल्जेब्रिक फंक्शन u into v. सॉल्व केला होता आपण हा क्वेश्चन आताच सॉल्व केला आपण, तेव्हा त्याचा आन्सर आपल्याला अशा प्रकारे मिळालं x into e⁻x minus e⁻x प्लस काय लावलं होतं आपण c. आता डेफिनेट इंटिग्रेशन आहे, तो c लावायचं नाही तर आन्सरला ब्रॅकेट करायचा आणि ब्रॅकेटच्या बाहेर लिहायचं आपल्याला 0 to 1. आधी सगळ्यात आधी जिथे जिथे x आहे तिथे आपल्याला ठेवायची अप्पर लिमिट म्हणजेच 1 into e⁻1 minus e⁻1. सो जिथे जिथे x होता तिथे व्हॅल्यू आपण पुट केली 1. सो अप्पर लिमिट मायनस. आता जिथे जिथे आपल्याला x दिसतंय तिथे आपल्याला ठेवायचं आहे 0 into e⁻0 minus e⁻0. आता इथे सुद्धा बऱ्याच जणांनी मिस्टेक केलेली आहे. सो इथे व्यवस्थित सॉल्व करा, स्टेप बाय स्टेप सॉल्व करा. e⁻1 म्हणजे e झाला e into 1 is e minus e minus 0 आणि ही टर्म 0 होत नाही. एनी नंबर raised to 0 is 1. मोर ओव्हर मायनस मायनस काय होतंय प्लस. आता बऱ्याच जणांनी याला सॉल्व करताना मायनसच लिहिलेलं आहे इथे, पण खाली उत्तर बरोबर 1 लिहिलेलं आहे. मधली स्टेप रॉंग असेल आणि खाली आन्सर करेक्ट असेल तर मार्क्स मिळत नाही. स्टेप बाय स्टेप तुमचं करेक्ट असलं पाहिजे. इथेच कुठेतरी तुमचं रॉंग आहे आणि मग परत करेक्ट लिहिलं करतात काय झालं, कारण पाठ करतात तर तुमचे इथूनच पुढे मार्क्स कट होतील. तेव्हा आर्ग्यू करायला जायचं नाही की खालचं आपलं आमचं करेक्ट आहे, खालच्याला मार्क पाहिजे. स्टेप बाय स्टेप करेक्ट असेल तरच मार्क्स मिळतील. प्लस e मायनस e गेट कॅन्सल. आन्सर इज 1. आता इथे टर्म आहे फक्त log x आणि आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करतो आपण u into v ने. सो log x ला लिहायचं log x into 1. काही वयांमध्ये इथे log x into x लिहिलेलं आहे काही स्टुडंट्सनी, तसं x लिहायचं नाही. तिथे आपल्याला काय लिहायचं into 1. आणि जेव्हा पण into 1 म्हणतो आपण तर 1 ला v म्हणायचं. आता तुम्हाला इथे LIT रूल वगैरे काही अप्लाय करायचा नाही. into 1 म्हणतो तेव्हा 1 is v.
नाव u इंटू v फॉर्म्युला u आउटसाइड. आता मी डायरेक्टली लिहिते, पण तुम्ही नेहमी u इंटू v फॉर्म्युला आधी लिहायचा आणि मगच तिच्यात u आणि v च्या व्हॅल्यूज ठेवायच्या. u आउटसाइड इंटिग्रेशन ऑफ v मायनस इंटिग्रेशन इन द ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ u into integration of v bracket complete dx. 1 चं इंटिग्रेशन काय येतं x. सो log x into लिहिलं आपण x मायनस log x चं इंटिग्रेशन log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x. 1 चं इंटिग्रेशन x ब्रॅकेट कंप्लीट dx. आता हे आपलं डेफिनाइट इंटिग्रेशन आहे. सो जिथे जिथे इंटिग्रेशन आहे तिथे लिमिट अप्लाय करायची आपल्याला 1 to e. आता 1 चं इंटिग्रेशन x आलंय तर फक्त x ला लिमिट नाही लावायची, पूर्ण मल्टिप्लिकेशनला लिमिट लावायची आपल्याला 1 to e. इथे जी लिमिट आहे बाहेरच्या इंटिग्रेशनला लिमिट लावायची, आतल्या इंटिग्रेशनला लिमिट लावायची नाही. कारण याच्या आन्सरचं परत एकदा इंटिग्रेशन आपण करणार आहोत तेव्हा आपण लिमिट अप्लाय करणार आहोत. नाउ x गेट कॅन्सल. log x into x 1 to e minus 1 चे इंटिग्रेशन काय झालं परत x लिमिट आहे 1 to e. आता दुसरी महत्त्वाची मिस्टेक की तुमचं इंटिग्रेशन झालं तरी सुद्धा तुम्ही इथे इंटिग्रेशनचा सिम्बॉल देत राहता. इंटिग्रेशनचा आन्सर लिहिला ना तुम्ही, मग इंटिग्रेशनचा सिम्बॉल द्यायचा नाही. आता इथे अप्पर लिमिट लोअर लिमिट 2 वेळा इथे अप्लाय करायचे, ते सिंपल व्हावं म्हणून आपण हे सगळं एकत्र लिहिणार. log x into x फर्स्ट टर्म लिहिली मायनस x सेकंड टर्म लिहिली आणि त्याला लिमिट अप्लाय करतो आपण 1 to e. आता जिथे जिथे x आहे तिथे लावायची आपल्याला अप्पर लिमिट आणि नंतर लावायची आपल्याला लोअर लिमिट. सो अप्पर लिमिट log e into e मायनस x ची व्हॅल्यू परत ठेवली आपण मायनस लोअर लिमिट जिथे जिथे x आहे तिथे 1 पुट करा. log 1 into 1 मायनस नाउ हे आन्सर log e चा आन्सर काय या टर्मचा आन्सर काय 1 लिहायचं का 0 लिहायचं का log is ठेवायचं 1 का 1 लिहायचं 1 into log e. त्यात इथे g चा बेस लिहिलेला नाहीये तेव्हा त्या g चा बेस काय असतो e. log चा बेस लिहिलेला असेल तर बेस e असतो आणि लॉगरिथमचा रूल आहे की बेस आणि नंबर सेम असेल तर त्या लॉगरिथमचा आन्सर काय असतं 1. सो 1 into e minus e minus log 1 काय असतं 0 minus minus plus. now 1 into e is e plus e minus e get cancel. आन्सर मिळाला आपल्याला. सो या दोन लॉगचा आन्सर इथे इम्पॉर्टंट आहे. log e चा आन्सर 1 आणि log 1 चा आन्सर 0 to 1 1 upon. आता नेहमी लक्षात ठेवायचं आताच आपण तो 9 plus 4x x² चा क्वेश्चन केला की नाही. सो जेव्हा आपण x² चा क्वेश्चन असतो तर जर त्याच्याबरोबर नंबर असेल तर नंबर बाहेर काढा, नंबर नसेल तर सेकंड टर्म जी आहे त्याला पण स्क्वेअर मध्ये लिहायचं. कारण आपल्या फॉर्म्युले x² जे आहे मध्ये प्लस असेल मायनस असेल रूट असेल किंवा रूट नसेल सगळे फॉर्म्युले या मेथडचे आहेत. फक्त नंबर असेल तर बाहेर काढायचा, नंबर नसेल तर फक्त सेकंड टर्म कोणाचा स्क्वेअर आहे ते बघायचं. आता 4 कशाचा स्क्वेअर आहे 2 चा. 2 स्क्वेअर प्लस x². आता याचा फॉर्म्युला शोधायचा tan इनवर्स 1 upon x² plus a². ज्याला आपण असं पण लिहू शकतो 1 upon a² plus x². सो ऍडिशन लक्षात ठेवायची x² आणि a² ची काय आहे ऍडिशन. त्यावेळेला आन्सर आपला काय असतं tan इनवर्स 1 upon a tan इनवर्स x upon a plus c. सो I equal to 1 upon a. a ची व्हॅल्यू बघायची आपल्या क्वेश्चन मध्ये किती आहे 2. tan इनवर्स ऑफ
x अपॉन a x अपॉन 2 प्लस c. सो हे क्वेश्चन अगदी डायरेक्टली फॉर्म्युला वापरायचं होतं. याच्यामध्ये काही कॉमन काढायचं नाही. 0 to 1 by 2 आउटसाइड आणि tan इन्व्हर्स जी टर्म आहे तिथे आपल्याला लावायचं आहे. ठीक. इथे आपल्याला लिमिट अप्लाय करायची आहे. x ची व्हॅल्यू 1 tan इन्व्हर्स ऑफ 1 upon 2 मायनस x ची व्हॅल्यू ठेवायची आहे 0 tan इन्व्हर्स ऑफ 0 upon 2. tan इन्व्हर्स 0 upon 2 is 0. tan इन्व्हर्स 0 is 0 म्हणजे 1 upon 2 into काय फक्त tan इन्व्हर्स 1 upon 2. So answer is 1 upon 2 into tan inverse 1 upon. आता इथे c वगैरे लिहायचा नाही कारण डेफिनेट इंटिग्रेशन आहे. नेक्स्ट मागच्या क्वेश्चन मध्ये बघा x स्क्वेअर होता. जेव्हाही क्वेश्चन मध्ये x स्क्वेअर असेल तेव्हा कॉन्स्टंटला आपल्याला स्क्वेअर मध्ये लिहायचं आहे. पण क्वेश्चन मध्ये x स्क्वेअर नसेल x रेज टू 1 असं असेल इंडेक्स 1 असेल तर आपल्याला हे फॉर्म्युले न वापरता आपल्याला ax b 1 upon ax b चा फॉर्म्युला वापरायचा आहे. म्हणजे कंपोजिटचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. and the answer is log of ax b. हा फॉर्म्युला तयार झाला आपल्या स्टँडर्ड रिझल्ट पासून. 1 upon x चं इंटिग्रेशन 1 upon x चं इंटिग्रेशन काय असतं log x. सो त्याचा कंपोजिट आहे ax b. कधी कधी हा फॉर्म्युला वापरायचा जेव्हा पण न्यूमरेटर मध्ये 1 असेल. 1 बघायचा न्यूमरेटर मध्ये 1 आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये x चा इंडेक्स पण 1 आहे. त्यावेळेला तुम्ही आन्सर काय लिहू शकता log ऑफ डिनॉमिनेटर. सो log ऑफ डिनॉमिनेटर लिहिताना x बरोबर जर नंबर असेल तर त्या नंबरने आपल्याला खाली करायचं आहे डिवाइड. सो इन दिस क्वेश्चन वी कॅन राइट I equal to log of denominator that is log of 2x plus 3. x बरोबर नंबर 2 आहे 2 ने करायचं आहे डिवाइड. डेफिनाइट इंटिग्रेशन आहे म्हणून बॉक्स करून बॉक्सला लावायची आहे आपल्याला लिमिट 2 to 4. नाउ आधी ठेवायची आपल्याला अप्पर लिमिट. सो log of 2 into अप्पर लिमिट आहे 4 2 into 4 plus 3 आणि हा जो 2 आहे फक्त बॉक्सला नाही हा पूर्ण लॉगला डिवाइड करून लिहायचा आहे. डिवाइड बाय 2 मायनस लॉग x into x ची व्हॅल्यू ठेवायची 2 into 2 plus 3 होल लॉग डिवाइडेड बाय 4 into 2 किती होतात 8 plus 3 11. सो log of 11 divided by 2 minus log of 2 into 2 is 4 plus 3 7. Log of 7 divided by 2. Now this 1 upon 2 we can take common. Log 11 minus log of 7 ब्रॅकेट मध्ये लिहू शकतो आपण. आता इथे आपण रूल वापरू शकतो log m minus log n that is log of m upon n 11 upon 7. आता जर तुम्ही इथे हा ब्रॅकेट इथपर्यंत 2 इथपर्यंतच लिहिला तर तुमचा आन्सर काय येतो log 11 upon 2 7 upon 2 2 to get cancel. हा 2 बाहेर येत नाही आणि मग मिस्टेक होते. म्हणून हा जो 2 आहे x बरोबरचा नंबर हा पूर्ण लॉगला डिवाइड करा फक्त ब्रॅकेटला. सो दिस वाज द क्वेश्चन नंबर 10. इथपर्यंत समजले सगळ्यांना? कोणाला लिहायचंय का लिहिलेलं आहे? नाउ क्वेश्चन नंबर 11. अतिशय सोपा क्वेश्चन आणि 4 मार्क देऊन जाणारा क्वेश्चन. इंटिग्रेशनचा कुठला पण क्वेश्चन आला 4 मार्कांसाठी तर सगळ्यात आधी आपल्याला काय बघायचं आहे की फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे का. मग त्यासाठी फॉर्म्युले पार्ट असले पाहिजे डेरिव्हेटिव्हचे पण आणि इंटिग्रेशनचे पण. tan इन्व्हर्स मी तुम्हाला सांगितलं tan चे फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहे. tan इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 upon 1 plus x square. So tan inverse ला कन्सिडर करायचं आहे t. So let tan inverse x equal to t. Differentiate both sides with respect to x. Tan inverse का डेरिव्हेटिव्ह 1 upon 1 plus x square. t चा डेरिव्हेटिव्ह dt by dx. हा dx आपण इकडे आणतो मल्टिप्लिकेशनला. dx ने इकडे करायचंय मल्टिप्लाय. आता ही टर्म आणि फर्स्ट टर्म हे सबस्टिट्यूशन करायचे आपल्याला इंटिग्रेशन मध्ये.
घ्यायचं आहे आपल्याला आधी आय. नाउ tan इनवर्स x त्याच्यासाठी काय कन्सिडर केले आपण t. सो t रेज टू 3 dx upon 1 plus x square dx upon 1 plus x square that is dt. आता इथे आपल्याला इंटिग्रेशन मध्ये x रेज टू n चा फॉर्म्युला आता आपण बघितलं ना की व्हेरिएबल कुठे बघायचं, खाली आहे का वरती, t खाली आहे. सो x रेज टू n चा फॉर्म्युला इंडेक्स एकाने वाढवायचा. t रेज टू 3 चा होणार t रेज टू 4 upon 4 plus c. आता t ची व्हॅल्यू परत ठेवून द्यायची. कोणासाठी t कन्सिडर केला होता आपण, tan इनवर्स. आता इथे काय जण काय मिस्टेक करतात की हा वरचा 4 जो आहे तो लिहत नाही. t ची व्हॅल्यू tan इनवर्स पण त्याच्यावरती काय आहे 4. सो रेज टू 4 लिहायचं आहे प्लस. अलगद सेपरेटली दिसत नाहीये तर तो एडिशन मध्ये दिसतोय. सो त्याला आधी आपल्याला काढायचं आहे कॉमन. ते विसरायचं नाही. x ला कॉमन काढायचं आणि मग तुम्ही सबस्टिट्यूशन करायचं. x आउटसाइड ब्रॅकेट मध्ये इथे राहणार आहे 2. इथे पण हा बघा हे दोघं x आउटसाइड निघून गेले कॉमन. 2 प्लस log x इन द ब्रॅकेट. आता आपण इथे सबस्टिट्यूशन करू शकतो. लेट log x इक्वल टू log x ला कन्सिडर करायचं आहे t. सो डिफरेंशिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्टिव x. log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x, t चा डेरिव्हेटिव्ह dt बाय dx. dx ने आपण इकडे केलंय मल्टिप्लाय. सो अगदी मागच्या क्वेश्चन प्रमाणे या दोघं व्हॅल्यूज ठेवायच्या आपल्याला इंटिग्रेशन मध्ये. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन आता इथे बघा 2 प्लस 2 साठी काय ठेवलंय का आपण, नाही. सो 2 प्लस log x. log x ची व्हॅल्यू किती आहे t. dx अपॉन x. dx अपॉन x म्हणजे काय आलेलं आहे dt. आता आपण पहिला थोड्या वेळापूर्वी की जर इंडेक्स 1 असेल तर आन्सर कशामध्ये लिहायचं आहे, लॉग मध्ये. सो आन्सर आहे log ऑफ डिनॉमिनेटर दॅट इज log ऑफ 2 प्लस t प्लस c. फायनली आपल्याला इथे t ची व्हॅल्यू ठेवून द्यायची. t कोणासाठी कन्सिडर केलेला होता, log x साठी. सो 2 प्लस log x प्लस. समजलं क्वेश्चन सगळ्यांना. x कॉमन काढायचा आहे दोघं टर्म मधून. x कॉमन काढला 2 प्लस log x. त्यापैकी log x ला म्हटलं आपण t, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय ऍडजस्ट झाला dt. सो या व्हॅल्यूज आय मध्ये पुट करताना 2 प्लस t डिनॉमिनेटर मध्ये dx अपॉन x. dx अपॉन x म्हणजे काय झालेलं आहे dt. 1 अपॉन t रेज टू 1 असेल त्यावेळेला इंटिग्रेशन असतं log ऑफ डिनॉमिनेटर. फायनली t ची व्हॅल्यू ठेवून द्या. t ची व्हॅल्यू आहे log x. या क्वेश्चनला पण 4 मार्क आहे. या क्वेश्चन मध्ये फक्त इम्पॉर्टंट आहे तुमची ही फर्स्ट स्टेप, x कॉमन काढायचा. हे जर लक्षात नाही आलं तर मग क्वेश्चन सॉल्व्ह होणार. तिसरा नंबर ती ऍडिशन तिसऱ्या नंबर बरोबर असली पाहिजे. 2 प्लस 3 किती झाले 5. 5 प्लस 4 किती झाले 9. ही लिमिट 2 to 3 च्या ऐवजी 1 to 4 पण असू शकते. 1 प्लस 4 किती झाले 5. 5 प्लस 4 इज 9. मे बी 0 to 5 पण असेल. 0 प्लस 5 इज 5. 5 प्लस 4 इज 9. लिमिट बदलली तरी प्रोसिजर बदलायची नाही. लिमिट बदलायचा फरक कुठेही तुम्हाला फक्त शेवटी जेव्हा 1 चं इंटिग्रेशन कराल तुम्ही दॅट इज x त्यावेळेला तुम्हाला ती लिमिट लावायची आहे. बाकी क्वेश्चन मध्ये फरक करायचा नाही. पण क्वेश्चन पेपर मध्ये जी लिमिट असेल तीच वापरायची. क्वेश्चन बँक मध्ये 2 to 3 होती तर आपण 2 to 3 वापरायची असं करायचं नाही. 1 to 4 असेल तर 1 to 4 यूज करा. आलं लक्षात. आता हा जो क्वेश्चन आहे या प्रकारचा 1 अपॉन खाली क्वाड्रॅटिक असेल तर हा क्वेश्चन दोन प्रकारे सॉल्व्ह करता येतो. जर फॅक्टर्स पडत असतील तर तुम्ही पार्शियल फ्रॅक्शनने पण सॉल्व्ह करू शकता. पण पर्टिक्युलरली हा क्वेश्चन असा आहे की ज्याचे फॅक्टर्स पडत नाही. हा तुम्हाला थर्ड टर्मने सॉल्व्ह करावा लागेल. थर्ड टर्मची मेथड सांगते की जर x² बरोबर नंबर असेल तर तो बाहेर काढा. पण इथे नंबर नाहीये मग डायरेक्ट सेकंड स्टेपला यायचं. थर्ड टर्मचा फॉर्म्युला कोएफिशिएंट ऑफ मिडल टर्म डिवाइडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. मिडल टर्म म्हणजे x असलेली टर्म ही आहे फर्स्ट टर्म. x² ची कॉन्स्टंट आहे लास्ट टर्म. x बरोबरचा नंबर दिसतो
का x बरोबर नाही, नाही. नंबर नाहीये म्हणजे तो काय आहे 1. त्याच्या समोर साइन आहे मायनस म्हणजे नंबर आहे -1/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस चा स्क्वेअर प्लस, इथे कधी मायनस जरी आला तरी स्क्वेअर मुळे तो काय होणार आहे प्लस. 2 स्क्वेअर इज 4. तो डिवाइड बाय 2 करायचा आहे नेहमी. नंबर आहे 1/2 चा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 1 2 चा स्क्वेअर 4. आता आपल्या क्वेश्चन मध्ये जी कॉन्स्टंट ची टर्म आहे त्याच्या आधी करायचं आपल्याला ऍड आणि त्याच्यानंतर करायचं आहे सबट्रॅक्ट. सो x² - x प्लस 1/4 प्लस 1 मायनस 1/4. येते लक्षात. सो कॉन्स्टंटच्या टर्मच्या आधी आपण केलं ऍड नंतर केलं सबट्रॅक्ट. बाकीच्या सगळ्या स्टेप जशाच्या तशाच आपण लिहिलेल्या आहेत. आता फर्स्ट 3 टर्म्स ज्या आहेत त्यांना करायचं आपल्याला ब्रॅकेट. इंटिग्रेशन 1 इन ब्रॅकेट x² - x प्लस 1/4. शेवटच्या 2 टर्मची करायची ऍडिशन. कॅल्सी आता घ्यायचा, कॅल्सी मध्ये करायचं 1 - 1/4 किती येतात बघा 3/4. सो शेवटच्या 2 टर्मची ऍडिशन. आता हे दोघांना स्क्वेअर मध्ये लिहायचंय. ब्रॅकेटला लिहायचं ब्रॅकेट स्क्वेअर आणि कॉन्स्टंटच्या टर्मला पण लिहायचंय स्क्वेअर मध्ये. सो I = इंटिग्रेशन ऑफ 1 ब्रॅकेट स्क्वेअर लिहिताना x² ला लिहायचं आपल्याला x. साइन ऑफ मिडल टर्म काय आहे मायनस 1/4. कोणाचा अंडर रूट आहे 1 चा अंडर रूट आहे 1 4 चा अंडर रूट किती आहे 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता जी कॉन्स्टंटची टर्म आली 3/4 3 कोणाचा स्क्वेअर नाहीये म्हणून त्याला काय लिहायचं √3 आणि 4 ला लिहायचं आहे 2 ब्रॅकेट स्क्वेअर dx. आता आपल्याला शोधायचं आहे फॉर्म्युला 1 रूट आहे का इथे पूर्ण टर्मला नाही रूट द्यायचा नाही. x² प्लस a². बोला कुठला फॉर्म्युला tan इनवर्स. सांगितले तुम्हाला परत परत हाच फॉर्म्युला आपल्याला फॉलो करावा लागतो म्हणून पाठच करायचा. डेरिव्हेटिव्ह साठी सुद्धा इथून इकडे जायचं tan इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन tan इनवर्स 1/a tan इनवर्स ऑफ x/a प्लस नाउ यूज दिस फॉर्म्युला हियर 1/a. आपल्या क्वेश्चन मध्ये a ची व्हॅल्यू किती दिसते आहे √3/2. tan इनवर्स ऑफ x ची व्हॅल्यू आहे आपल्या क्वेश्चन मध्ये x - 1/2 अपॉन a. a इज √3/2. आता इथे ही साइन इथपर्यंत द्यायची नाही बरं का, नाही तर मॅडमने सांगितले साइन इथपर्यंत द्या. x अपॉन a फॉर्म्युला मध्ये कोणाच्या खाली आहे फक्त x च्या खाली आहे. असा tan इनवर्सच्या खाली आहे का नाही. सो फक्त x डिवाइडेड बाय a करा. tan इनवर्स ला डिवाइड करू नका. प्लस c याला करू शकता तुम्ही सिम्प्लिफाय 2 वरती जाईल 2/√3 tan इनवर्स ऑफ 2 ने इकडे करायचं मल्टिप्लाय 2x - 1 खाली √3 2 कुठे गेला हे दोघं 2 कुठे गेले कॅन्सल. पण कॅन्सल करायच्या आधी इकडे करायचं मल्टिप्लाय. डायरेक्ट इथे कॅन्सल करायचं नाही. x - 1 लिहायचं नाही 2x - 1 लिहायचं. ओके किती क्वेश्चन झाले आपले ते आपण बघूनच घेतला ना 5